हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत तुम्ही? माझ्या चॅनलमध्ये तुम्ही जुने असाल किंवा नवीन, तुमचं स्वागत असंच होणार आहे. हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर आज मोठं व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे, की आज शुभम घरी आहे आणि माझं डेली रुटीन कसं असतं हेच तुम्हाला मी शेअर करणार आहे. आणि माझ्या लाईफमध्ये मी आज फर्स्ट टाईम आफ्टर लव्ह मॅरेज पण आणि लग्नाच्या आधी पण मी शुभमसोबत कुठलाच पिक्चर बघितलेला नव्हता. तर आज मी कुठला पिक्चर बघितला तर हे बघण्यासाठी तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग बघावाच लागेल. आणि पूर्ण ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे एकच आहे, फक्त शुभम घरी आहे आणि माझं डेली रुटीन मी तुम्हाला शेअर करणार आहे, की शुभम घरी असल्यावर माझं दिवस कसा जातो आणि कुठे जातो हे तुम्हाला मी आज शेअर करणार आहे. तर माझा पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. चला आपण सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. अरे रे रे रे, काय करतो? हाय कर. हाय हाय बिटू, गुड मॉर्निंग. हॅलो कर. तसं हॅलो नाही, हॅलो. सो फायनली आम्ही घरातून निघालेलो आहे आणि आता वाजलेले आहे दुपारचे 1 आणि जातानाच इतकी भूक लागलेली होती म्हणून एका हॉटेलमध्ये थांबलो. आणि हॉटेलमध्ये थांबल्यानंतर आम्ही डोसा ऑर्डर केलेला होता आणि तो चीज डोसा आलेला होता. स्पेशल डोसा होता. थोडा पोटभर खाल्लेला होता कारण इतकी भूक लागलेली होती ना. मग सात्विकला घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि त्याची ना अशा प्रकारे काहीतरी राईड करायचे चान्सेस चालू असते आणि पप्पाला घेऊन ना मस्त असं गाडी चालवतो असं दाखवायचं असते. बट आम्ही खूप जास्ती सेफली जातो कारण सात्विकची प्रत्येक गोष्ट आम्हाला पूर्ण करायची होती. मग आम्ही आता हे बिल्डिंग बघून तुम्हाला समजत असेल की आम्ही कॅम्पमध्ये आलो आणि ऑनलाईन दुकान सर्च करून शुभमला एक शर्ट आवडले तर तेच घेण्यासाठी आलेलो होतो. आणि शर्टची फोटो दाखवल्यानंतर आम्हाला ते शर्ट भेटलेलं होतं. खूप जास्त शोधल्यानंतर भेटलं आणि कुठलं शर्ट घेतलं हे तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे. आणि हे आहे पुणे कॅम्प, म्हणजे पुणे कॅम्प स्ट्रीट आहे जिथे फॅशन स्ट्रीट म्हटल्या जाते. आणि मुलाचे कपडे ना म्हणजे बॉईज वेअर, बॉईज कलेक्शन खूप जास्त प्रकारचे भेटतात आणि सन्स वगैरे म्हणजे सनग्लासेस खूप छान छान प्रकारचे असतात. गर्ल्स कलेक्शन पण भेटतं तिथं, फार कमी आहे बट खूप छान छान फूटवेअर होते. मी कुठले घेतले आहे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार. कॅम्पची शॉपिंग झाल्यानंतर आम्ही FC रोडला आलो आणि FC रोडला ना सात्विकनी हट्ट धरलेला होता ते बलून्स घ्यायचं. फायनली आम्ही त्याला कुठलं बलून्स घेऊन दिलेलं आहे म्हणजे एक एलिफंट घेऊन दिलेलं होतं. त्यांनी आम्हाला 150 रुपीज सांगितलं होतं पण आम्ही त्यांना 50 रुपीजमध्ये मागितलं आणि त्यांनी खरंच आम्हाला ते दिलं. घरी येतपर्यंत 6 वाजलेले होते आणि ऑलरेडी सनसेट झालेला होता कारण खूपच लेट झालेलं होतं. शॉपिंग करायला गेल्यानंतर शुभम घरी असल्यानंतर आमचे 4 ते 5 तास तिकडे जातातच. घरी येताना इतकी भूक लागलेली होती म्हणून बेकरीमधून आम्ही थोडं खायला घेतलेलं होतं. आणि लगेच घरी आल्यानंतर 8 दिवसानंतर काच फिटिंग करणारे फर्निचरवाले होते. त्यांनी त्यांचं काम करतपर्यंत शुभमची अशा प्रकारे काहीतरी मस्ती चालू होती. आणि असा डान्स शुभमचा मी फर्स्ट टाईम बघितलेला होता. प्रत्येक गोष्ट अचानक ठरत नाही बट शुभमनी आज गोष्ट ना अचानक ठरवली होती. आणि आज माझ्या लाईफचा मी फर्स्ट टाईम शुभमसोबत पिक्चर बघणार होती जो की होता धुरेंदर. म्हणजे लग्नाआधी पण मी शुभमसोबत पिक्चर बघितलेला आहे आणि लग्नानंतर पण शुभमसोबत मी पिक्चर बघितलेला आहे. आज बाळ झाल्यानंतर मी फर्स्ट टाईम शुभमसोबत पिक्चर बघायला जात होती. आणि हा पिक्चर बघायला यासाठी गेलो होतं कारण याच्यामध्ये रिअल स्टोरी आहे, ते पण आपल्या देशाबद्दल. म्हणून आम्ही या पिक्चरची सुरुवात इथूनच केलेली होती. तिथे गेल्यानंतर भूक लागलेली होती म्हणून सात्विकसाठी आम्ही काहीतरी सिलेक्ट केलं म्हणजे फ्रेंच फ्राईजेस घेतलेले होते. जो ऑर्डर आमचा 30 मिनिटांनंतर लगेच आम्हाला थिएटरमध्ये भेटलेला होता. आणि फायनली पिक्चरची स्टार्टिंग झालेली होती. 10चा शो आम्ही बुक केलेला होता. पिक्चर इतका भारी म्हणजे असं स्टार्ट झालेला होता ना. मला असं फायटिंगचे वगैरे पिक्चर काही जास्त आवडत नाही बट हा पिक्चर बघितल्यानंतर ना मी त्याला 10 आउट ऑफ 10 देऊ शकते. खरंच तुमचा जर विचार चालू असेल धुरंधर बघायचा तर खरंच नक्की तुमच्या नियर टॉकीजमध्ये जाऊन नियर सिनेमागृहात जाऊन नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला पण खरंच खूप जास्त आवडेल. याची एंट्री ना इतकी जास्त लोकांना आवडली आहे का तर फक्त त्यांनी इतकं छान ॲक्टिंग केली आहे. हिरोचं लूक आणि गाणं वगैरे डान्स वगैरे बघून आता हे गाणं माझं फेवरेट झालेलं आहे. मला लँग्वेज तर समजत नाही बट खरंच मला ते गाणं खूपच जास्त आवडायला लागलेलं आहे. प्रत्येक गाणं धुरंधरमधलं खूप छान आहे आणि तुम्हालासुद्धा ते आवडेलच. तर पिक्चर आमचा रात्री 1:30 वाजता संपलेला होता आणि बाहेर इतकी जास्त थंडी होती. पूर्ण गाडी आमची ओली झालेली होती फक्त धुक्यांनी. मग घरी येताना इतकी थंडी वाढलेली होती आणि नेमकं मी अशा प्रकारे जॅकेट घालून गेली होती आणि इतक्या थंडीमुळे माझा फेस काही अशा प्रकारे झालेला होता. लिफ्ट अजून चालू झालेली नाही या फ्लॅटची म्हणून 5th फ्लोअर चालून आल्यानंतर मला अशा प्रकारे दम लागला आणि घरी आलो. माझा दिवस असा होता. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.